आनंदाची बातमी समोर आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अखेर आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये टाकण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच की आता हे पैसे तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यावरती एक नव्हे तर 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारची मोठी घोषणा झाली असल्यामुळे आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये डायरेक्ट आता 2 हप्त्यांचे पैसे मंजूर करून 3000 रुपये देण्यासाठी आता सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। म्हणजेच की ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते, काम असते, तर अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता हे सर्व पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तसंच आता यावेळी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा देखील 830 रुपयांचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। म्हणजेच की तुमच्या खात्यावरती एका हप्त्याचे नव्हे, 2 हप्त्याचे नव्हे, तर आता 3 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि या 2 हप्त्यांसोबत आता यावेळेस तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता देण्यामध्ये येणार आहे। मग हे सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेले काही कामे देखील तुम्हाला आता करावी लागणार आहेत। आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, सरकारने कोणती कामे करायला सांगितले, तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे पैसे, 18व्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडर योजनेचे देखील साधारणतः 830 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा याबाबत देखील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती एकूण 3830 रुपये जमा होणार आहेत। लक्षपूर्वक पहा। चला, नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500, डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये यांची जर बेरीज केली तर साधारणतः 3830 रुपयांची रक्कम आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। हे सर्व पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील, जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले पाहिजे तर त्याकरिता फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि गॅस सिलेंडर योजनेच्या देखील 830 रुपयांच्या हप्त्यासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। लाडकी बहीण योजना अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजेच की 3000 रुपये टाकण्यासाठी राज्य सरकारने आता मंजुरी दिली असून तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये हे डायरेक्ट जमा केले जाणार आहेत। राज्य सरकारची मोठी घोषणा झाली असल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना एक चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील यांच्या माध्यमातून एक तातडीची बैठक बोलवण्यामध्ये आली आणि त्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। म्हणजेच की ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे काम असते, नियोजन असते, अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की लगेच तुमच्या खात्यावरती
या ठिकाणी पैसे जमा होत असतात। आता सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे सर्व पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत, त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून ही सर्व रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार सर्व काही माहिती बघणार आहोत। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारला अखेरकार निर्णय घ्यावाच लागलेला आहे, कारण की 17वा हप्ता देखील म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर झाला आणि लाडक्या बहिणी आता नाराज होऊ नये म्हणून बहिणींसाठी सरकारला अखेरकार निर्णय घ्यावाच लागला असून आता भरीव अशी रक्कम म्हणजेच की जास्त रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, कारण की 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला। नोव्हेंबर महिन्यामध्येच खरं तर 17वा हप्ता वाटप करायला पाहिजे होता। आता नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर महिना चालू झाला असल्यामुळे आता राज्य सरकारला 17वा हप्ता द्यावा लागणार आहे, 18वा हप्ता देखील द्यावा लागणार आहे आणि लाडक्या बहिणी नाराज होऊ नये म्हणून राज्य सरकारने गॅस सिलेंडरचा देखील 830 रुपयांचा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता दिली आणि अशा पद्धतीने आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्यामध्ये येत आहेत। या ठिकाणी बघू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे माहिती दिली की आता एक सुद्धा लाडकी बहीण या ठिकाणी वंचित राहणार नाही, म्हणजेच की एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही, कारण की आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 आणि गॅस सिलेंडरचे या ठिकाणी 830 रुपये, म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः 3830 रुपयांची रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि हे पैसे मिळवण्याकरिता सरकारने काही कामे करायला देखील सांगितले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी ही कामे करतील म्हणजेच की सरकारने सांगितलेली कामे ज्या लाडक्या बहिणी करतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी हे पैसे जमा होतील आणि जर म्हणजेच की तुम्ही ही कामे केली नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता एकूण 3830 रुपयांच्या लाभाकरिता म्हणजेच की 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि गॅस सिलेंडरचा हप्ता या ठिकाणी या 3 हप्त्यांचे पैसे मिळवण्याकरिता सरकारने कोणती कामे करायला सांगितले ते देखील मी पुढे सांगणारच आहे, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार, त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होणार आणि लगेच गॅस सिलेंडरचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा होणार। आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता तर देण्यामध्ये आली आहे। तर आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण सर्वात आधी बघूयात। त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण बघूयात आणि सर्वात शेवटी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण बघणार आहोत। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे तर जमा होत असतात, परंतु आमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होत नाही। जर तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर हा गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला आणि सरकारने देखील कोणती कामे करायला सांगितले ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे, बहिणींपुढे अखेरकार सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून अनेक दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। एक नव्हे तर आता 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता, गॅस सिलेंडरचा देखील हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे आता काळजी करण्याची काहीच गरज नाही। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। आता सर्वात आधी नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार ते बघूया।
खरं तर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारने वाटप करायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला. आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला सरकारला थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारकडून या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. राज्य सरकारने नुकताच आता या ठिकाणी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे, म्हणजेच की राज्य सरकारने GR हा निर्गमित केला आहे. आता एकदा GR हा निर्गमित झाल्यानंतर हप्ता जमा होण्याचा मार्ग हा मोकळा होत असतो. आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून नुकताच एक GR हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 263 कोटींचा निधी हा जाहीर केला आहे. म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 263 कोटींचा निधी हा मंजूर केला असून 17व्या हप्त्यापोटी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हा 263 कोटींचा निधी हा वितरित केला जाणार आहे. डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता हप्ता जमा होण्यास या ठिकाणी कसलाच विलंब होणार नाही. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केला आहे आणि यामध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आणि यामध्ये 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 263 कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी शासन निर्णय तर निर्गमित केला, परंतु आमच्या खात्यावरती अद्याप देखील या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत. आता बघा, या ठिकाणी राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केल्यानंतर साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये हप्ता हा जमा केला जात असतो आणि त्यानुसार राज्य सरकारने हा जो 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय म्हणजेच की GR हा निर्गमित केला आहे तो या ठिकाणी 8 डिसेंबर 2025 या दिवशी निर्गमित केला आहे, प्रसिद्ध केला आहे. त्या अनुषंगाने आज किंवा उद्या आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी 100% जमा होतील, कारण की राज्य सरकारने 17वा हप्ता वाटप करण्यासाठी 263 कोटींचा निधी मंजूर केला आणि या संदर्भातील एक शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केला आणि GR आल्यानंतर साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये हप्ता हा जमा केला जात असतो. या अनुषंगाने आज किंवा उद्या तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. 17व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 263 कोटींचा निधी जाहीर केला असून आज किंवा उद्या म्हणजेच की या 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज जमा होतील. जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील, कारण की राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. GR हा काढलेला असल्यामुळे 2 ते 3 दिवसांच्या आत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती 17वा हप्ता हा जमा होणार आहे. त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता 17वा हप्ता कधी मिळणार हे सर्वांना माहीत झाले असेल. राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केला आहे. 263 कोटींचा निधी जाहीर केला आहे आणि 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. आता 17वा हप्ता कधी मिळणार हे सर्वांना माहीत झाले असेल. त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार हे आपण आता बघूया. त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचा देखील 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर सरकारने देखील कोणती कामे करायला सांगितले ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता राहिलेला 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला.
तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे सर्व लाडक्या बहिणींना माहीत झाले आहे, कारण की नुकताच राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि त्या अनुषंगाने 2 ते 3 दिवसांच्या आत नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा होईल. आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाल्यामुळे 17वा आणि 18वा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असं या ठिकाणी डिसेंबर महिना चालू झाल्यापासून सांगण्यामध्ये येत होतं. आता डिसेंबर महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही आणि नुकताच राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला. तो फक्त या ठिकाणी 17वा हप्ता वाटप करण्यासाठी, म्हणजेच की याचा अर्थ फक्त 2 ते 3 दिवसांच्या आत तुमच्या खात्यावरती फक्त 17व्याच हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. कारण की सरकारने जी अधिकृत माहिती दिलेली आहे, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून जी अधिकृत माहिती समोर आली आहे त्या अनुषंगाने फक्त तुमच्या खात्यावरती सध्या तरी 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि राज्य सरकारने अद्याप देखील 18व्या हप्त्याची घोषणा केली नाही. या 2 ते 3 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा केले जातील. आता 18वा हप्ता कधी मिळणार तर बघा, राज्य सरकारने अधिकृतपणे 18व्या हप्त्याची घोषणा अद्याप देखील केली नसली तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वितरित करायला उशीर झाला आणि यामुळे बहिणी सरकारवरती नाराज झाल्या आहेत. त्याचबरोबर सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये विरोधकांनी देखील अशी मागणी केली आहे की 2 हप्त्यांचे पैसे देण्यामध्ये आहेत. त्यामुळे या ठिकाणी म्हणजेच की 18वा हप्ता देखील लवकर मिळण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र सध्या तरी तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि 18व्या हप्त्याचा जर विचार केला तर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 18वा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अशा पद्धतीने 17व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. आता 17वा हप्ता कधी मिळणार, 18वा हप्ता कधी मिळणार हे सर्वांना माहीत झाले असेल. पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला. राज्य सरकारने 17व्या हप्त्याच्या निधीकरिता म्हणजेच एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. 8 डिसेंबर 2025 या दिवशी राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केला असून त्या अनुषंगाने आता 2 ते 3 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि 18वा हप्ता देखील लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस 18वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल. आता त्यानंतर गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता गॅस सिलेंडरचा जो हप्ता असतो तो या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून हप्ता हा देण्यामध्ये येत असतो. म्हणजेच की अन्नपूर्णा योजनेमध्ये ज्या महिला पात्र असतील अशाच महिलांच्या खात्यावरती 830 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात. प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाकाठी साधारणतः 2490 रुपयांची रक्कम ही वाटप करण्यामध्ये येत असते. आता ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती हा 830 रुपयांचा हप्ता आता जमा होणार आहे. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती हा हप्ता जमा होत नाही. जर तुमच्या देखील खात्यावरती हप्ता जमा होत नसेल तर तुम्हाला काय करावे लागणार, तर या ठिकाणी बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर सरकारी पोर्टलवरती तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. याकरिता तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन 830 रुपयांच्या लाभासाठी म्हणजेच की गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या लाभासाठी अर्ज करू शकता आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही CSC सेंटर या ठिकाणी जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, तुमचा मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर वैयक्तिक या ठिकाणी तपशील घेऊन तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही CSC सेंटरवरती जाऊ शकता. अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. आता अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार तर बघा, तुमचं नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर LPG ID. आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, LPG ID म्हणजेच की तुम्हाला जर गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल
तर महिलेच्या नावावरती या ठिकाणी गॅस कनेक्शन असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर अशाच महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि त्यानंतर कोणतं गॅस सिलेंडर, तर LPG गॅस सिलेंडर असणं अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे, तर या ठिकाणी तुमचं बँकेचं या ठिकाणी पासबुक असेल, त्यानंतर LPG IT असेल आणि कुटुंबातील इतर सदस्यांची थोडीफार माहिती तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आणि तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पत्त्याचा पुरावा देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही काय करायचं, हे कागदपत्रे घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर CSC सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी, म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी तुम्हाला CSC सेंटरमध्ये जाऊन या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता कोणत्या महिला लाभ घेऊ शकतात, तर अर्जदार 18 वर्षावरील, म्हणजेच की 18 वर्ष पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी LPG गॅसचं कनेक्शन देखील या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, इतर कोणतेही दुसरे LPG कनेक्शन नसावे. म्हणजेच की एका कुटुंबामध्ये फक्त एकच व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जो 830 रुपयांचा हप्ता आहे, या हप्त्याचा एका कुटुंबामध्ये एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते. त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर या योजनेमध्ये गॅस सिलेंडरची किंमत सरकार थेट तुमच्या खात्यावरती जमा करत असते डेबिटच्या माध्यमातून, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जात असते. त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, आता बघा CSC सेंटरवरती जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही LPG वितरकाशी देखील संपर्क साधून या ठिकाणी योजनेचा लाभ मिळवू शकता. अर्ज करून योजनेचा लाभ या ठिकाणी मिळवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये मिळू शकता. अशा पद्धतीने राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आता लाडक्या बहिणींना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला तर माहितच असेल की आता सरकारच्या माध्यमातून EKYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील EKYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर EKYC करा. 31 डिसेंबरपर्यंत मुदत असल्यामुळे EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. कारण की कोणत्या योजनांचे पैसे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात. त्यामुळे दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. पहिलं महत्त्वाचं काम EKYC नसेल केली तर EKYC करा. आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. पुन्हा एकदा जर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे या ठिकाणी 1500 रुपये जमा होतील. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस 18वा हप्ता देखील मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करतील, ज्या महिला योजनेमध्ये पात्र होतील, तर अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.